अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन, संपूर्ण जीवन समर्पित। तर आजचा आपला दिवस आहे 11वा आणि दुसऱ्या खंडामधलं ख प्रकारचं आपला आज प्रकरण आहे। आणि आजचं प्रकरण म्हणजे आपलं आहे किंवा श्रद्धा। श्रद्धावर आज आपण बोलणार आहोत, ऐकणार आहोत सर्वजण, म्हणून सर्वांनी ऐकायचं। तर राजा म्हणाला म्हणते नागसेन, श्रद्धेची लक्षणे कोणती आहेत? किंवा श्रद्धा आहे मग श्रद्धा ओळखण्याची लक्षणं कोणती आहे? महाराज, मनात प्रसन्नता आणि मानवकांक्षा उत्पन्न होणे आणि उत्पन्न होणे ही श्रद्धेची लक्षणे आहेत। म्हणतात की मनामध्ये प्रसन्नता, आपलं मन ज्या वेळेला प्रसन्न राहणार आहे त्यावेळेला आपल्या मनामध्ये महत्वाच्या आकांक्षा उत्पन्न होते। कारण की मनामध्ये ज्या वेळेला प्रसन्न असते त्यावेळेला कोणाच्या प्रती राग नाही येत, कोणाच्या प्रती द्वेष नाही येत, आहे ना। म्हणून या ठिकाणी महत्व आकांक्षा ती उत्पन्न होते। ही सर्वप्रथम म्हणतात श्रद्धेची लक्षणे आहेत। मग प्रसन्नता उत्पन्न होणे आणि करणे हे श्रद्धेचे लक्षण कसे काय आहे? मग या ठिकाणी ते म्हणतात किंवा हे तर तुम्ही सांगितलं मला, तर मग प्रसन्नता कशाने उत्पन्न होते? आता म्हणतात प्रसन्नता कशाने उत्पन्न होते आणि हे कसं काय? आता मी श्रद्धेचं लक्षण समजू। महाराज, श्रद्धा ही सदा निराळ झऱ्याप्रमाणे आहे, तिचे उगमस्थान चित्तात आहे। म्हणजे कशी आहे म्हणतात किंवा कोणाच्या प्रती कोणाच्या मनामध्ये श्रद्धा जर उत्पन्न झाली म्हणतात तर पाण्याच्या झऱ्यासारखी आहे म्हणतात। जसा पाण्याचा झरा कसा वाहत चालते तशा प्रकारे आहे म्हणतात। तिचे उगमस्थान आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या मनामध्ये उत्पन्न जर झालं तर ते श्रद्धा ही चित्तावरील मोठे अडथळे म्हणजे लालसा, मत्सर, बोधी, शीलता, आध्यात्मिक गर्व आणि कुशंका या 5 दोषांना पिटावून लावते म्हणतात। जर चित्तामध्ये आपल्या झऱ्याप्रमाणे जर श्रद्धा आणि उगमस्थान आपल्या चित्तामध्ये झालं, उत्पन्न झालं, लालसा जर आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली, लालच म्हणजे कोणत्याही वस्तूची किंवा आज एवढ्या प्रकारची आपल्याला वस्तू मिळली, उद्या अजून याच्या मोठ्या प्रकारे आपल्याला वस्तू मिळणार आहे, याला काय म्हणतात? लालसा, मत्सर, बोधी, आध्यात्मिक गर्व, कुशंका, कोणाच्या प्रती शंका निर्माण, कुशंका जर निर्माण झाली म्हणतात तर 5 प्रकारचा दोष लागते म्हणतात। त्या दोषानं मिटवून लावते। त्यामुळे मन अगदी प्रसन्न, निर्मळ, निधास्त बनते, म्हणून चित्तात प्रसन्नता येते। निर्माण करणे ही श्रद्धेची लक्षणे आहे म्हणतात। म्हणून या ठिकाणी असं काही तुमच्या मनामध्ये नाही आलं पाहिजे, उत्पन्न नाही झालं पाहिजे। म्हणून अशा गोष्टी जर तुमच्या मनामध्ये उत्पन्न नाही झाल्या आणि श्रद्धामध्ये तुमच्या चित्तामध्ये प्रसन्नता जर निर्माण करण्याची असली तुम्हाला, तर तुम्हाला श्रद्धा सर्वगुण पहिलं सर्वप्रथम तुम्हाला श्रद्धा हे पण तुमच्यामध्ये उत्पन्न झालं म्हणतात की हे त्याचं लक्षण आहे असं म्हणल्या जाते। पण ते कृपा करून आपल्याला हे जे सांगितलं तुम्ही मला, ते कृपा करून आता साधं सिंपल उदाहरण देऊन तुम्ही मला स्पष्ट करून सांगावे। म्हणजे हे जे सांगितलं म्हणतात तुम्ही मला, हे काही समजलं नाही, साधं सिंपल उदाहरण करून त्याचा आणखी विश्लेषण करून मला सांगा म्हणतात। महाराज, कल्पना करा की कोणी चक्रवर्ती राजा आपल्या चतुरंगी स्नेह दात असता वाटेतील एखादा लहान ओढा ओलांडून पलीकडे जातो। म्हणजे उदाहरण देऊन सांगतात ते असे किंवा एखादा चक्रवर्ती राजा आहे, आता खूप मोठा राजा आहे किंवा त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये, असा मोठा जर राजा आहे म्हणतात एखादा, आणि तो एखाद्या भर जंगलामधून एखाद्या वाटीनं जात आहे म्हणतात। मग म्हणजे लहान एखादा राजा आहे म्हणतात, तर तो ओलांडून जात आहे म्हणतात। मग पलीकडे जातो तेव्हा घोदगळ आणि सारधय आणि पायदळ याच्यामुळे ओढ्याचे पाणी खराब व गढूळ रेताळ होई, परंतु पलीकडे गेल्यानंतर राजाने आपल्या उदरांच्या सह उठून सोडला की मला पाणी प्यायचे आहे, आपण आणि पाणी आण, ठीक आहे महाराज असे म्हणून
त्याने पाणी आणून त्या राजाजवळ असलेले पाणी साफ करण्याच्या त्रुटीने तुकडे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जे पाणी म्हणजे ते ज्या ठिकाणी जे गेले राजे ज्या ठिकाणी गेले गोदगाड होतं त्या ठिकाणी सारदय होतं पायदल येण्या जाण्यामुळे त्या ओढ्याचे पाणी कसं झालं गरुड झालं. रेतीमधून जर आपण गेलो तर कसं होते ते पाणी गरुड होते ना म्हणजे चांगलं राहते का जसं दिसते काळशार तसं नाही राहत ना. आपला पाय उचलला आपला पाय टाकला ना आपला पाय उचलला कसं होते पाणी गढूळ होते ना. तशाप्रमाणे ते पाणी पण सुद्धा गढूळ झालेलं होतं. रेताळीमध्ये लवकर होते म्हणतात पलीकडे गेला मग त्यांनी त्या म्हणजे चक्रवर्ती जो राजा असते त्यांनी हुकूम काय केलं की तुम्ही काही करा पण मला पाणी प्यायला आणून द्या. तुम्ही तिकडे काही करा पण मला पाणी प्यायला आणून द्या असा हुकूम कोणाने सोडला आपल्या सहकार्यांना जे काही त्यांच्या सोबत होते ते की बाबा मला पाणी प्यायचे आहे तुम्ही आणा. ठीक आहे महाराज असे म्हणून त्याने पाणी आणून त्या राजाजवळ असलेले पाणी सफा करण्यासाठी त्याच्यामध्ये तुरटीचे तुकडे टाकले. तुरटीचे तुकडे टाकल्यानंतर ते रेती शेवाळ व अन्य गाळ त्या तळाला बसून पाणी अगदी स्वच्छ आणि शीतल झालं. म्हणजे त्यानं काय केलं माहित आहे का ते जे खराब झालेलं पाणी होतं त्यानं त्याच्यात ते तुरटीचे तुकडे टाकले आणि ते पाणी निर्मळ झालं शीतल झालं स्वच्छ झालं आणि मग ते चांगलं झाल्याचे असल्यानं उदाहरणाने आपण समजले. हे उदाहरण आहे फक्त हे कोण दिलं म्हणते नागसेनांनी उदाहरण दिलं मिलिंद राजाला. हे ते म्हणतात ना की मला साध्या सिंपलच्या उदाहरणामध्ये समजावून सांगा म्हणून ते एकदम साध्या आणि सिंपलच्या उदाहरणामध्ये सांगतात ते करून. हे आता राजाहून आणि पाण्याहून ही सांगितलं त्यांनी उदाहरण म्हणून त्यांना समजले. किंवा आपण उदाहरण असं आहे म्हणतात की आपण समजले असलात की पाणी म्हणजे चित्त. ते म्हणतात मग तुम्ही समजा म्हणतात की पाणी म्हणजे तुमचं चित्त आहे म्हणतात. चित्त होय. उजऱ्या म्हणजे योगी भिक्खू आहे. रेती म्हणजे कण आहे व शेवाळ म्हणजे पाणी. शेवाळ म्हणजे मनाचे दोष आहे म्हणतात. काय म्हणतात त्या ठिकाणी किंवा तुमचं चित्त म्हणजे पाणी आहे असं समजा म्हणतात. तुमचं चित्त काय आहे म्हणतात हे पाणी आहे. जर उदाहरणासाठी स्पष्टकरण करण्यासाठी म्हणतात तुमचं जे चित्त आहे म्हणतात त्याला पाणी समजा म्हणतात. आणि उजऱ्या योगीला म्हणतात भिक्षू समजा असं म्हणतात. आणि रेती कण आणि शेवाळ म्हणजे हे मनाचे दोष म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही मळ असेल जो काही दोष असेल त्याला म्हणतात तुमच्या मनाचे दोष समजा. आणि स्वच्छ पाणी करवायची तुरटी म्हणजे श्रद्धा. म्हणजे तुमच्या मनाला जर म्हणतात ते उदाहरणात सांगतात तुमच्या मनाला जर निर्मळ करायचं असेल आणि स्वच्छ करायचं असेल तर यामध्ये पाण्यामध्ये टाकलेली जी तुरटी असते ती तुरटी समजा म्हणतात तुमच्या त्या पाण्याला. पण या ठिकाणी मनाचा जर दोष काढायचा असेल तर त्याला काय म्हणतात या ठिकाणी उदाहरण दिले श्रद्धा. भगवान म्हणतातच ना किंवा श्रद्धेचं बल खूप मोठा आहे म्हणतात. श्रद्धेच्या बलानं आपण कोणतीही गोष्ट उत्पन्न करू शकतो. कोणतीही गोष्ट आपण प्राप्त सुद्धा करू शकतो. कशाच्या बलावर श्रद्धेच्या बलावर संपूर्ण आपण करू शकतो. म्हणून म्हणतात ते किंवा त्रुटी म्हणजे श्रद्धा असं म्हणा. हे तुरटीचं आणि पाण्याचं हे तर उदाहरण दिलं त्यांनी. योग पाणी स्वच्छ व निर्मळ बनले तसेच श्रद्धा उत्पन्न होतात. चित्ताने सर्व दोष नाश पाहून चित्त स्वच्छ निर्मळ व प्रसन्न बनते म्हणतात. जसं पाणी त्या तुरटी टाकल्याच्या नंतर स्वच्छ आणि निर्मळ बनते म्हणतात तसं माणसाच्या मनामध्ये जर श्रद्धा असली कोणाच्याही प्रती असो पटूच्या प्रती असो मूर्तीच्या प्रती असो अगरबत्तीच्या प्रती असो मेणबत्तीच्या प्रती असो फुलाच्या प्रती असो मनुष्याच्या प्रती असो कोणाच्याही प्रती असो ते फक्त श्रद्धा उत्पन्न जर झाली माणसाच्या मनामध्ये तर सर्व प्रकारचे दोष नाश होतात आणि त्याचे चित्त कशा प्रकारे होते स्वच्छ आणि त्या पाण्याने निर्मळ होते व प्रसन्न बनते. तो आतमधून जो त्याला जी प्रसन्नता मिळते म्हणतात भगवान म्हणतात जी प्रसन्नता मिळते ती आपण अनुभवानं कोणाला म्हणजे शब्दानं कोणाला आपण ते सांगू शकत नाही. कारण की ज्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली तो कसा काय त्याने शब्दानं सांगू शकेल. शब्दानं सांगण्याजोगी नसते ते खूप महान असते ते. म्हणून या ठिकाणी उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण आहे म्हणतात महाराज.
म्हणते मनात महत्वाकांक्षा उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण कसे काय म्हणतात? हा तर प्रश्न झाला म्हणतात माझा आता. पण हे जे महत्वाकांक्षा हे जे सांगितलं म्हणतात तुम्ही, हे उत्पन्न होते, तर हे श्रद्धेच्या बलानं आणि श्रद्धेचं लक्षण कशा प्रकारे समजायचं म्हणतात. महाराज एक योगी आहे, एक साधक आहे म्हणतात. म्हणजे एक योगी आहे, एक संन्यासी आहे, एक साधक आहे म्हणतात. सत्पुरुषांच्या चित्तमुक्तीची श्रोतापती सकृतागामी अनागामी व अरहंत अर्थात जीवनमुक्त अवस्थेची जाणीव होऊन स्वतः त्याही पेक्षा पुढे जाण्याची आकांक्षा बाळगतो. काय म्हणतात त्या ठिकाणी ते, किंवा तुम्हाला आता महत्वाकांक्षा या गोष्टीचं जर समजलं नसेल तर त्याचं मी सांगत आता तुम्हाला की महाराज एक योगी आहे आणि दुसऱ्या सत्पुरुषांच्या चित्ताच्या